सिरसी ते माणोली रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसाच्या आतच या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने सिरसी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे। या रस्त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे। मोठ्या प्रमाणात या मार्गावर अपघात वाढले आहे। आजूबाजूच्या शेतमालांचे रस्त्याच्या धुरीमुळे नुकसान होते आहे। या संबंधात संबंधित विभागाला वारंवार ग्रामस्थांच्या वतीने सूचना देऊनही आश्वासन देण्याव्यतिरिक्त कुठलेही काम न झाल्याने 28 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी उमरेड ग्रामीणचे अध्यक्ष मनोज दांदडे यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या वतीने सदर रस्त्याचे 2 दिवसाच्या आत काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता। मात्र 2 दिवस होऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर या रस्त्याच्या प्रश्नाचा तोडगा निघावा म्हणून सिरसी येथील ग्रामस्थांसह बोतली, केसलापूर, मानोरी, पिंपरा येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला। यावेळी बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश चौरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते। तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या ठेकेदाराला या रस्त्याचे काम देण्यात आले होते त्या ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। नमस्कार, मी अतुल सुधाकर नारनवरे, उपसरपंच ग्रामपंचायत सिरसी। वेळोवेळी ह्या रस्त्याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित विभागाकडे आपण मागणी केलेली होती। तसेच काम झाल्यापासून 15 दिवसांमध्ये ह्या रस्त्याचं पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम उघडकीस आलं। प्रत्येक बातमी वृत्तपत्रामध्ये सुद्धा देण्यात आली, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कुठलंही वक्तव्य न करता त्यांनी आमची दिशाभूल केली। प्रत्येक वेळेस त्यांनी हो म्हणून सांगितलं, पण कुठल्याही प्रकारचं कामाची सुरुवात त्यांनी केली नाही। पाणी मारतो म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं, पण पाण्याचा एकही थेंब सुद्धा ह्या रोडवरती आलेला नाही। इथून रोडवर जाताना आमच्या शाळेतले मुलं, शाळेतल्या मुलं शेतात जाणाऱ्या महिला यांना खूप त्रास होत होता आणि जीवहानी होण्याची इथे भीती निर्माण झाली होती। प्रत्येक वेळेस त्यांना सांगूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन अथवा कुठल्याही प्रकारची इथे मदत केलेली नाही आणि शेतकऱ्यांच्या नुकसान इतकं प्रमाणात झालेलं आहे की कापसाचे बोंड सुद्धा काळे काळे पडलेले आहेत आणि आता कापूस तर झालं, पण काही शेतामध्ये चण्याची पेरणी झालेली आहे, तर ती बाहेर येण्याआधीच अशी पूर्ण निकृष्ट दर्जाची होऊन झालेला आहे। यामुळे हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावं आणि ह्या रस्त्याचं काम उत्कृष्ट प्रकारे व्हावं हीच आमच्या गावातर्फे मागणी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी मनोज दांदडे व समस्त सिरसी, बोतली, किनाडा, केसलापूर, मानोरी या समस्त गावातील ग्रामवासी आज इथे रास्ता रोको आंदोलन, जे की सिरसी ते मानोरी रस्त्याच्या अतिशय खालच्या दर्जात किंवा निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामासंदर्भात जे लोकांचे हात बेहाल होऊन राहिले, जे समस्त नागरिकांचे हाल होऊन राहिले, त्या संदर्भात आज इथे रास्ता रोको आंदोलनची भूमिका आज आम्ही सगळ्यांनी इथे मांडलेली आहे। विषय असा आहे की 2 महिन्यापूर्वी हे काम झालेलं होतं, कामाचं नवीन टेंडर झालेलं होतं। काम झाल्यानंतर डांबरीकरण झाल्यानंतर लगेच 15 दिवसात या रस्त्याची अवस्था एकदम निकृष्ट दर्जाची झालेली होती। त्यामुळे आम्ही तेव्हाही प्रशासनाला कळवलेलं होतं की अशा प्रकारचं आज खालच्या कोणतेही क्वालिटीने वापरता निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बस आम्ही येत्या दसऱ्याला हे काम चालू करणार, लेबर नाही आहे, त्यानंतर पूर्ण रस्ता उघडून आम्ही हा नव्यानं रस्ता करणार। त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या आश्वासनावर ठाम राहिलो। त्याच्यानंतर दसरा झाला, दसऱ्यानंतर दिवाळीचं त्यांनी आश्वासन दिलं। दिवाळीनंतरही त्यांनी काम काही सुरू केलं नाही। त्यानंतर निवडणुका लागल्या, निवडणुकीचा काही संदर्भ नसताना त्यांनी आचारसंहितेचा आम्हाला एक बहाणा सांगितला की आचारसंहिता असल्यामुळे लेबर मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही काम सुरू करू शकत नाही। पण इथे आज आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन वारंवार हे करून आज खऱ्या अर्थानं जनतेची हे कॉन्ट्रॅक्टर असो की प्रशासन असो हे दिशाभूल करत आहे, फसवणूक करण्याचं काम करत आहे। आम्ही 28 तारखेला माननीय उपविभागाधिकारी उमरेड व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर यांना लेखी स्वरूपात आमच्या मागण्या त्यांना कळवलेल्या आहे आणि आज इथे 30/11/2024ला रास्ता रोको आंदोलन सिरसी ते मानोरी रस्त्याच्या स्वरूपाने जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज इथे ठरवलेलं आहे। होत असं आहे की आज या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे धुरीचं वातावरण होत आहे। या रस्त्याचा धूर जो उडत आहे त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मागे खरीप सीझनमध्ये सोयाबीनचं नुकसान झालं, पराठीचं नुकसान झालं, आताही मोठ्या प्रमाणात पिकाचं मोठ्या प्रमाणात हानी होत आहे। हे